ओमराजे साहेबाचं काम आपल्याला तर दिसलेलं ना आतापर्यंत ठोस असं काही काम दिसलेलं नाही. कुठे टॅमी दिली आणि कुठे डॉक्टरला फोन केला आणि कुठं काय केलं असं असतं का खासदाराचं काम? ओमराजेंनी काय? ओमराजे तर नावच नाही ते. शेवटचा प्रश्न, अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर? इथून ओमराजे खासदार होतील का अर्चना पाटील? आता काय लोक म्हणतात बघा, पण एवढा त्याचा पलाग असणार, पण ओमराजेवरच जास्त केला जातो. इथून तुमचा कौल कोणाला, अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर? अर्चना ताई. ओमराजे निंबाळकर आहे, दुसरीकडे राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी आहेत त्या अर्चना पाटील. काय परिस्थिती आहे? आम्ही तर काय ओमराजेला विचारतो. ओमराजे, त्यांचं काम चांगलं आहे. तुमचा कौल कोणाला इथून, ओमराजे निंबाळकर का अर्चना पाटील? अर्चना ताई. अर्चना पाटील. तुमचा कौल कोणाला, अर्चना पाटील की ओमराजे? अर्चना पाटील. 100% अर्चना पाटील. नमस्कार, बेधडक चर्चा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी गिरीधर जगताप. सध्या आपण आहोत धाराशिवमध्ये, च्या शहरामध्ये. नेमकं एकूणच या भागाची परिस्थिती काय आहे, सामान्य नागरिकाचे प्रश्न काय आहेत आणि नुकतीच लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. या अनुषंगानं या मागील 5 वर्षामध्ये या खासदारांनी, इथल्या खासदारांनी काय विकास कामं केली आहेत का आणि लोकांच्या उपयोगाचं कामाच्या बद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नेमकं लोकांना नेमकं याबद्दल काय वाटतं हे आपण जर इथला परिसर जर पाहिला तर हा संपूर्ण धाराशिव पूर्ण शहराचा आहे आणि येथीलच सामान्य नागरिकाच्या अडचणीने प्रश्न आपण जाणून घेऊयात नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. नाव काय तुमचं? शिरीष नरसिंग कदम. इथलेच आहे. आता विषय असा आहे, सध्या या धाराशिव संपूर्ण शहराचा विकास वगैरे काय झालाय का नाही? काय झालेलं नाही. काहीच नाही. विकासच नाही इकडं. नाही का? रस्ते, पाणी, नागरिकांच्या मूलभूत अडचणी आहेत, बरोबर. काय सुटल्यात का नाही? नाही ते काहीच नाही सुटलं. विषय असा आहे की आता तुमचे खासदार कोण आहेत इथे? ओमराजे. त्यांचं काम कसं आहे? काय नाही, चांगलं नाही काम. काहीच नाही, कामच केलं नाही. नाही. आता विषय असा आहे, ती फोन लावलं की काम सुटतात असं म्हटलं, काय ऐकलं? करायचं? खरंय काय? चुकीचं आहे समजा येईल. चुकीचं आहे. कुठे टॅमी दिली आणि कुठे डॉक्टरला फोन केला आणि कुठं काय केलं असं असतं का खासदाराचं काम? काय असायला पाहिजे खासदार? काहीतरी रोड करावं, कधी हे करावं. बरोबर. आता एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चना पाटील आहेत. काय होईल असं वाटतं? काय अर्चना ताई येतात निवडून. का बरं? चांगलं काम करते राहणार आहे. त्यांचं काय काम आहे असं चांगलं आहे का लोकांच्या हिशोबाने? सगळं रोड करते, तळी केली ती आमची इथं तिने डॉक्टर साहेबांनी. पद्मश्री पाटील. पद्मश्री पाटलांनी. परत मोदी पंतप्रधान होते. पण मोदींनी या देशात महागाई आणली, लोकांना, युवकांची देशात बेरोजगारीची परिस्थिती आहे, पेट्रोल डिझेल महागलंय, गॅस पण महागलाय. काय परिस्थिती? नाही काय एवढं महागाई काय नाही वाटत. बरोबर वाढणारच आहे की. पेट्रोल ही वाढणारच आहे ना. वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 मिळतात आणि जीएसटी पण त्याला खाता बियाणाला लागू आहे. लोक म्हणतात आम्ही एक विकून घेतो, एक विकून काढतोय, अशी परिस्थिती आहे. नाही ती तर काय कुठलं सरकार करत येईल. कुठलं करणार आहे ना, कुठलं काँग्रेस आलं काय आलं तर तेच करणार आहे. करणार काय एकूणच परिस्थिती काय राहील मतदारसंघात? अर्चना पाटलांचं जड वाटतंय पारडं का ओमराजेंचं? अर्चना ताईचं. अर्चना पाटील. दादा नमस्ते. हा नमस्कार. नाव काय दादा? माझं आकाश राम सहाने नाव आहे. इथलेच. मी राहणार धाराशिवचा आहे. ओके दादा, एका बाजूला देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. ज्यांच्या हातात आपण देश देणार आहोत, देशाचा विकास करणार आहोत. एका बाजूला धाराशिव लोकसभा मतदारसंघाची सुद्धा निवडणूक आहे. हो बरोबर. एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चना पाटील आहेत. ओमराजे निंबाळकर हे 5 वर्ष तुमचे गेली बघितलं तर खासदार होते. त्यांनी या भागामध्ये विकास, सामान्य माणसाच्या अडचणी एकूणातच कसं बघताय? विकास काही केलेला नाही त्यांनी. 5 वर्ष त्यांच्याकडे दिलं होतं आम्ही. मोदी सरकारच्या लाटमध्ये आम्ही त्यांना निवडून दिलं होतं. 5 वर्ष त्यांनी काही विकास केला नाही. फक्त फोन उचलणे, फोनवर त्या समस्या सोडवणे, थोडाच फक्त विकास आहे त्यांचा. पण फोनवरती लोकांच्या समस्या सुटतात असं मी ऐकलं. काय सुटतात? आता फोन लावा बरं म्हणा. काय सुटतात? त्याचं काय राशन भरून देतात फोनवर का? किराणा दुकानवाल्याला फोन करून सांगतात का त्यांनी की बाबा ह्याला राशन द्या 1,000 रुपयाचं, 2,000 रुपयाचं? त्यांच्या विरोधातले उमेदवार अर्चना पाटील आहे. हो बरोबर आहे की. आम्हीच दिले त्यांना, आम्हीच त्यांना उभा केलं. काय परिस्थिती राहील? परिस्थिती आता बघा ना, निवडून दिल्यास तुम्हाला दिसेल की परिस्थिती. त्यांचं काम काय? काम त्यांचं अर्चनाताईच्या जिल्हा परिषदला अध्यक्ष होत्या. बचत गटाचं चांगलं काम आहे त्यांचं. आता खासदार झाल्यास सगळा विकास करतील ना त्यांनी. 2024 ची निवडणूक आहे.
2024ला एका बाजूला बघितलं तर एनडीएचं नेतृत्व ठरले पंतप्रधानांसाठी नरेंद्र मोदी, इंडिया आघाडीचा चेहरा ठरलेला नाही अजून. कोण पंतप्रधान हवे असं वाटतं? नरेंद्र मोदी. त्यांचं काय, त्यांच्याकडे उमेदवारच नाही ना पंतप्रधान व्हायला. त्यांचे भांडणं लागलेले आहेत. शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, त्यांना उमेदवारच नाही की त्यांना पंतप्रधान करायला. हा, तुमचे आमदार कोण आहे? आमदार आमचे राणादादा, तुळजापूर मतदारसंघातले. त्यांचं काम कसं आहे? एकदम फास्ट. सगळ्या गावामध्ये निधी त्यांनी आणून दिलेला आहे. त्यांनी कामच चालू आहेत त्यांचे, तुम्ही कधी बी जाऊन बघू शकता. हा, त्यांनी कामं केली. हा, भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी. मी तर त्यांचा सच्चा कार्यकर्ता, त्यांच्या वडिलापासून सच्चा कार्यकर्ता आहे मी. हा, पाटील घराण्याचा. पण आता एका बाजूला बघितलं तर आपण जनतेचं म्हणणं आहे की बाबा महागाई झाली देशात, म्हणजे कसं बघताय इकडे? हो, महागाई झाली म्हणजे काय, 5 वर्ष आता म्हणजे 10 वर्ष झालं मोदी सरकार आहे. त्याच्या अगोदर काय फुकटच होतं का? काय तेव्हा पैसे घेऊन देत नव्हते का काय वस्तू? तर मोदी आले म्हणून महागाई वाढली का? हे चुकीचं आहे ना. तुम्ही सगळा इतिहास काढा ना आणि पुन्हा बघा मोदी आल्यास किती महाग झालं, पहिलं किती महाग होतं. बरोबर आहे. परत तुमचा कौल कुणाला, अर्चना पाटील की अर्चना पाटील 100% अर्चना पाटील. असे पाटील इथलेच तुम्ही? इथलेच आहे. आता दादा बघितलं तर एका बाजूला देशाची निवडणूक आहे, त्याचबरोबर आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची सुद्धा निवडणूक आहे. एका बाजूला इथलं उमराजे निंबाळकर खासदार होते, गेली 5 वर्ष झालं त्यांनी या भागामध्ये विकास, शेतकऱ्यांचे, सामान्यांचे काही इथल्या अडचणी सुटल्यात का नाही? काय नाही सुटल्या. कुठल्या गावात, खेडेगावात जात नाहीत, येत नाही. फक्त खाली फोन उचलणे, फोनवर बोलणे, ह्याच्या व्यतिरिक्त काही विकास झालेला नाही. पण आपण बघितलं तर एका बाजूला असं सांगितलं की उमराजे निंबाळकर फोन उचलून सामान्यांची कामं करतात, खरं आहे? काय नाही, फोनवर फक्त काही कामं होत नसते, निधी येत नसतो. निधी काय कधी कुठल्या खेड्यात जाऊन त्यांनी स्वतः दिलेला नाही किंवा कामं झालेली नाही. बरं. राणादादाच्या मार्फत बरीच कामं होते. गोरगरिबांना दवाखान्याला नेणं आणणं केलेलं आहे. त्यांचा भरपूर विकास आहे. आता बघितलं तर एनडीए आघाडीचा चेहरा ठरलेला आहे. नरेंद्र मोदी हे परत पंतप्रधान असं ते म्हणतात, आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचा चेहरा ठरलेला नाहीये. मोदी पंतप्रधान होतील का दुसरं कोण होईल? मोदीच होते. मोदींनी देशामध्ये काय केलं असं? बऱ्याच स्कीम आहेत. रस्त्याची व्यवस्था केली, दळणवळण चुकीचं केलेलं आहे, पगारी पडते लोकांना. बरोबर. बऱ्याच गोष्टी काही चांगल्या केलेल्या आहेत. आणि पण या देशात महागाई चालली असं म्हटलं जातं. पेट्रोल वाढलंय, डिझेल वाढलंय. पेट्रोल वाढलंय, डिझेल वाढलंय, महागाई वाढली देशात. कसं बघतं? महागाईचं काय जसं तसं म्हणजे जीएसटीच्या हिशोबानं चालू आहे. आवक जशी चालू आहे, खर्च तसाच आहे. त्याच्यामुळे काय त्याचा विषय नाही. मोदी परत पंतप्रधान होतील? नक्की होते. इथून तुमचा कौल कुणाला, अर्चना पाटील की उमराजे निंबाळकर? अर्चना ताई. नमस्कार. बोला. नमस्कार. नाव काय तुमचं? आनंद मुरलीधर गेम. मोदी सगळं करतो. मोदीनं काय विकास केला शेतकऱ्यासाठी? काय नाही. आज 10 वर्षाच्या खाली कांदा काय, सोयाबीन आपलं 4,000 रुपये होतं सोयाबीन. तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणले, तेव्हा त्यांनी काढला सोयाबीन. आता पण 10 वर्षानंतर सोयाबीन 4,000 रुपये आहे ना, काहीच फरक नाही. बरोबर. आणि मोदीने विकास केला. काय केला मोदीने विकास? मोदी वर्षाला 6,000 रुपये देतात. काय करायचं 6,000ला? 6,000 देऊ नका ना तुम्ही. आमचे खताचे पुत्र 1,800 रुपयाला केलं. काय करायचं? काय तुम्ही 2,000 पुत्र खाताय का? काय तुम्ही 2,000 काय फायदा शेतकऱ्याला? काय होतं तुमचं खताचं पुत्र येतं 2,000? नाही. काय मोदीने विकास केला? मोदीने काय विकास केला मला सांगा. मोदी काय केलं मोदीनं? कांदा निर्यात बंदी केली, शेतकऱ्याला घोडावला मोदीने पाक. काय केलं मोदीने? काय मोदी कोण? मोदी कायच केलं मोदीने? फक्त चर्चा केली. काय मला मोदीने केलं सांगा? आता एका बाजूला काय केलं मोदीनं? शेतकऱ्यांचं देवेंद्र फडणवीस काय म्हणतो, सोयाबीन तवारेला काढलं त्यानं 10 वर्षापूर्वी 4,000 होतं. आज बोल ना तू. आज तिथं तू का बोलत नाही? आज देवेंद्र फडणवीसला माझा विचार नाही, तू आज का बोलत नाही? किती आज 4,000 रुपये सोयाबीन, तेव्हा 4,000 रुपये ना. बरोबर. बोलतोय का देवेंद्र फडणवीस? आज नाही बोलत ना. कुठे गेला? आता दुधाला सुद्धा मार्केट नाही. दुधाला नाही, तुमच्या कुठल्याच शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला नाही मार्केट. मोदीनं शेतकऱ्याची पाक वाट लावून टाकली. पाक लोळीला शेतकरी. आता जर मोदी आला तर शेतकरी मेलाच म्हणायचं. 7 आहे ती सुद्धा मोदी याच्या नाव करून. पंतप्रधान कोण होईल असं वाटतंय? पंतप्रधानाचं काय आता एवढा आपला अभ्यास खोल नाही, पण मोदी सोडलं तर पंतप्रधान पदासाठी उमेदवार त्याचं काम चांगलं काम केलं. दुसरं कोण नाही म्हणून तरी चालू ना मोदीचा. नाहीतर काय. बरोबर आहे. इथून ओमराजे खासदार होतील का अर्चना पाटील? आता काय लोक म्हणतात बघा, पण एवढा त्याचा पला अभ्यास नाही. पण उमराजेवरच जास्त केला लोक. आता हे आज रेल्वे आहे म्हणून सांगा, उमराजेवरच 100% मला तर आता या सुद्धा बोलून गेला. निवांत बसला तुम्ही. इथले सांचेच का? सध्या निवडणूक लागली देशाची, बरोबर? एका बाजूला इथं उमराजे निंबाळकर माहिती का तुम्हाला? तुमचे खासदार आहेत ते, बरोबर? राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी आहेत अर्चनाताई पाटील उभा राहिल्यात. काम पुन्हा चांगलं वाटतंय?
मला म्हणजे का ना अर्चनाताईचं म्हणजे काम बरं वाटतं. बर त्यांचं काम चांगलं आहे हा. भागात. त्यांनी राणा पाटील हे तुळजापूरचे आमदार आहेत. हा. त्यांनी काय विकास केलाय का नाही? ही तर काहीच नाही त्यांनी तसं केलेलं. हा. हा. ओमराजेंनी काय? ओमराजे तर नावच नाही ते. हा. ओमराजेंचं नावच नाही. हा. इथं येतच नाहीत कधी. त्यांना तुम्हीच निवडून दिलंय. हा, आम्हीच निवडून म्हणजे हा, मग लोकांनी म्हणजे तुम्ही हा. सगळ्यांनी निवडून दिलेलं हा. असेल. हा. त्या खासदारांनी काय काम केलं नाही का? काहीच नाही. अर्चनाताई पाटील यांचं काम कसं आहे? चांगलं आहे ना ते. हा. पण राणाचं आता ती कला आमदार इथं काय करणार? आता त्यांच्याच पत्नी उभा राहिल्या. हा. काय मोदी परत पंतप्रधान होतील का? 100%. मोदींनी काय केलं बरं नेमकं? नेमकं म्हणजे काय गोरगरिबाला म्हणजे पेन्शन दिलेली आहे. बर. पुन्हा ते कसलं खाते उघडायचं बायाचं जनधन. म्हणजे का नाही हा. जनधन नाही बायाला खाते उघडायला लावले ते बचत गटाचे. नाही वैयक्तिक खाते बर. ते पैसे मध्ये हे केले 500-500 रुपये दिले. बरोबर. हा. मोदी तसं चांगलं आहे. पण देशात महागाई आली. महागाई आता त्या प्रमाणे महागाई नाहीच. हा. महागाई नाहीच. काहीच नाही. हा. वर्षाला शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते मोदी सरकार. हम्म. पण ते शेतकऱ्यांना काय परवडत नाही. जीएसटी आहे. जीएसटी आहे त्याला काय त्याच्यामुळे तर विकास होतोय जीएसटी मुळे. जीएसटी नसती तर म्हणजे का नाही विकासच झाला नसता. विकासच झाला नसता. हा, शक्यच नाही. बरोबर. हा. 2024 आता निवडणूक आहे. मोदी पंतप्रधान होतील का? होणार. काय वाटतं ते आपण बघून घेऊयात नेमकं त्यांना काय वाटतं. सर नमस्कार. इथलेच हा इथला तर बोला. सर सध्या आपण बघितलं तुमचे खासदार आहे 5 वर्षामध्ये या गावामध्ये आपल्या भागामध्ये काय विकास कामं काय झाले? विकास कामाबद्दल काय सांगणार मी, कारण विकास काम खासदारच विरोधात होते. विरोधी पक्षात असल्यामुळे कामाचा काही विषय राहणार नाही. विकास झालाय का शहराचा इथल्या? विकासाच्या बाबतीत मी काय सांगू शकतो सर? नाही म्हणजे कसं आहे आता बघताय तुम्ही या 5 वर्षाच्या पाठीमागे बघा विकास आणि सध्याची परिस्थिती कशी म्हणजे सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या, बरोबर, आणि सामान्य माणसाची परिस्थिती म्हणा किंवा एकूणच शहराचा विकास म्हणा, रस्ते म्हणा, पाण्याची सुविधा म्हणा आणि अजून विविध सुविधा प्रत्येक नागरिकाच्या असतात. रस्ते तर काय ते सगळं ह्याच्यामुळे अजून कोणाचेच झालेले नाहीत. कारण ती अंडरग्राऊंडच्या ड्रेनेज योजना आहेत. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या शहरातले खड्डे सगळे योजना चालायची पूर्णच झाली नाही. त्यामुळे काय रोडचा विषयच नाही. रोड कुठंच चांगला नाही तसा विचार केला तर. बरोबर. योजनेमुळे रोडांची परिस्थिती अवघड आहे. काम चालू असल्यामुळे. सध्याचे खासदार तुमचे ओमराजे निंबाळकर आहेत. हो, ओमराजे. एकूणातच त्यांनी पूर्ण मतदारसंघात विकास कामं काय केली असं ऐकले? विकास कामाच्या मुद्द्यावर त्यांच्याकडून जेवढं होतं तेवढं त्यांनी केलंच की. सध्या निवडणूक लागलेली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ. पूर्ण आपण देशाची निवडणूक बघितलं तर ज्यांच्या हातात आपण सत्ता देणार आहे ते देशाचा विकास करणार आहे. बरोबर बरोबर. मग विषय असा आहे की आता सध्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होते आणि पुन्हा एकदा निवडणूक लागलेली आहे. एका बाजूला धाराशिव लोकसभेचा विचार केला आपले ओमराजे निंबाळकर आहेत, दुसरीकडे राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी आहेत त्या अर्चना पाटील. काय परिस्थिती आहे? आम्ही तर काय ओमराजेलाच विचारतो. ओमराजे त्यांचं काम चांगलं आहे, कारण मी असं ऐकलं होतं की ओमराजे फोनवरती काम करतात. काय नाही, फोन तर वगैरे तर ती तर प्रत्येक जणाचा फोन घेते, फोनवर बोलते. काम होऊ न होऊ ते प्रयत्न करण्याचा तर कमीत कमी प्रयत्न तरी कमी पडत नाही. बरोबर. शेवटी कसं आहे, करणं न करणं भाग हा अधिकाऱ्यांचा आहे. पण करण्याचा प्रयत्न करणं आणि सर्वसामान्य लोकांचा फोन उचलून त्यांना फॉलोअप करणं ही तर त्यांचं आहे. बरोबर. बाकी काय 2024 मोदी पंतप्रधान होतील का? आता ती देशाचं काय सांगू शकतो गणित मी. नाही, कसं आहे देशाचं म्हणजे कसं आहे शेवटच्या घटकापर्यंत मोदींचं काम असू द्या किंवा त्यांनी नाकर्तेपणा कुठल्या गोष्टीत केलेला असू दे, तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल? कसं आहे माहितीये का, इकडे दुसऱ्या पक्षाच्या इतर पक्ष आहेत ना त्यांच्याकडे चेहराच नाही. इकडे मोदी जसा चेहरा आहे फॅक्ट मध्ये, इकडे चेहराच नाही ना. बरोबर. चेहरा डिक्लेअर नाही नवीन, बरोबर, तर मग पंतप्रधानाचा तर विषयच राहत नाही ना. बरोबर आहे. बरोबर आहे नाही सर. आतापर्यंत चेहरा डिक्लेअर केला नाही आघाडीने आघाडीने केलं. त्यामुळे आता कसं सांगू शकणार आपण?
जसं इथं मोदीचं म्हणजे वनवे आहे बरं. किंवा मोदी त्यामुळे दुसरं काय बोलू शकत नाही. मोदी या सरकारनं असं म्हटलं गेलंय, पण त्यांनी नारा दिलाय 400 पारचा. काय होईल? आता तेवढं आता 405 त्यांचं म्हणणं आहे. त्यांची आयडिया आता शेवटी देश सत्ता बरं. सगळं त्यांच्याकडे आहे. बरं. त्यांचे गणित त्यांचे समीकरण त्यांच्याकडे आहेत. हा. त्यामुळे आता आपण काय सांगू शकतो. पण धाराशिवची परिस्थिती वेगळी राहील एवढं मात्र नक्की. हा, हा. ओमराजे खासदार होत आहेत 100%. सर नमस्कार. नाव काय सर? संतोष सरफळे, कुठले तुम्ही? तांबरी बाबू सोना, तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहे? आमदार केला दादा कैलास पाटील. त्यांचं काम कसं आहे गावात तुमच्या? आहे, चांगला आहे का? चांगलं काम. एकूणातच बघितलं तर आपण धाराशिव लोकसभेचा निवडणूक लागलेली आहे. सगळ्या प्रचारात या सगळेजण व्यस्त आहेत आणि सामान्य नागरिक एका बाजूला आहे. बरोबर. बरोबर. सामान्य नागरिकाची परिस्थिती काय मतदारसंघात? दुसऱ्याचं काय नाही, पण आपण जिकडे मोदी आहे तिकडे आम्ही मोदीचं कसं. मोदी आहेत तिकडं. काय खासदार कोण होतील इकडं? एका बाजूला अर्चना पाटील आहेत, एका बाजूला ओमराजे निंबाळकर. टप असेल, टप असेल काय म्हणजे कोणच असं हे येणार नाही. येईन ती 40-50 साधारण या अरे वा, म्हणजे परत टपच निवडून टपना निंबाळकरांचं काम कसं आहे? काही काम आहे त्यांचं. फोन केलं की हे राणा करते. जगदीश पाटील यांचं कसं आहे? त्यांचं बी आहे तसं काय म्हणजे आपण कोणा दोघाला बी कॉन्टॅक्ट केलेले आहेत. दोघं बी काम करते तसं काय. हा. Yes. नाव काय? नाव काय? तुमचं नाव? तरुण आहेत, युवक आहेत. बरोबर. देशाचं भवितव्य आपल्याच हातात आहे. बरोबर. देशाची निवडणूक लागली दादा. एका बाजूला धाराशिवचा विचार केला तर ओमराजे निंबाळकर, एका बाजूला अर्चना पाटील आहे. लढत सुरू आहे. एकंदरीत काय परिस्थिती म्हणतात? मतदारसंघाची परिस्थिती नाही सांगू शकत मी, पण माझी स्वतःची सांगू शकतो मी. तुमची सांगा. कारण विकास खूप महत्वाचा आहे जनतेसाठी. बरोबर. कसं आहे, काही माणसं फक्त स्वतःपुरता विचार करतात आणि आम्हाला हे केलं, आम्हाला हे नाही केलं सांगत बसतात. पण ओव्हरऑल विकास होणं आणि देश पुढे जाणं महत्वाचं. बरोबर. हा, त्यासाठी आपल्याला मोदी सरकार येणं खूप महत्वाचं. बरं. इथं काय परिस्थिती राहील एकंदरीत? एका बाजूला अर्चना पाटील, एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहे. अर्चनाताई पाटलांचं काम चांगलं आहे. तसं म्हणजे दादांनी भरपूर कामे केलेली आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. तुळजापूरमध्ये पण भरपूर त्यांनी कामं आतापर्यंत केलेले आहेत. त्यामुळं साहजिकच जे हुशार माणसं किंवा ज्यांना देशाबद्दल काय काळजी वगैरे आहे ते साहजिकच मोदींना मतदान करणार असं. मोदी परत पंतप्रधान होतील? हा, 100%. कशावरून तुम्ही? हा, 100% यावेळेस 412 ना महागाई चालली म्हणतात लोक. महागाई तर प्रत्येक देशात आहे. तुम्ही काही एका आपल्या देशातच बघताय का? तुम्ही बाहेर तुम्ही पाहिलेत का? श्रीलंका किंवा पाकिस्तान वगैरे त्या ठिकाणी बघा किती महागाई तुम्ही. मग तुम्हाला फक्त महागाई दिसते, विकास झालेला दिसत नाही का? फक्त महागाई दिसते. मग तुमच्या जसं महागाई वाढली तसं रोजगार पण लोकांना वाढलेला आहे. पहिला रोजगार 100-200 रुपये रोजगार होता, आता किती रोजगार? मग त्याप्रमाणे जर विचार केला आपण तर महागाई वाढणं साहजिकच आहे ना थोडं बहुत. तुमच्या इथले खासदार ओमराजे निंबाळकर होते. बरोबर. त्यांनी काय विकास केला का मतदार? ओमराजे निंबाळकरांचा माझा काय म्हणजे किंवा संबंध आला नाही असं. पण विकास काम म्हणलं तर मेडिकल कॉलेज वगैरे बहुतेक त्यांनी म्हणजे त्यांच्या टाइमामध्ये आलेलं आहे. बाकीचं म्हणलं तर असं जास्त काय ठोस विकास सांगता येत नाही. एकूणच आपण बघितलं तर तुम्ही म्हटलं की महागाई हा विषय सगळ्याच गोष्टी वाढल्या, महागाई वाढलेली आहे. बरोबर आहे. पण एका बाजूला आपण बघितलं तर जीएसटी कर लागलाय शेतकऱ्यांना, खतात बियाणं हे कसं आहे. जीएसटी हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी आहेत. पहिलं पण जीएसटी म्हणजे पहिलं पण कर लागतच होता. प्रत्येक गोष्टीवरती पहिलं पण कर होताच आणि आता पण आहेच. फक्त एवढंच की पहिलं जे कर लागत होता ते प्रत्येक ठिकाणाला म्हणजे बॉर्डर म्हणजे पास झाले की आपला कर लागत होता त्या राज्याचा वगैरे. हे जे आहे ते डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे एक सेंट्रल म्हणजे एक प्रकारची हे आहे सिस्टीम आहे. त्यामध्ये बरोबर ते जीएसटी वगैरे प्रत्येक वस्तूला येते. आणि जीएसटी हे पहिलं कसं चुकवता येत होता कर वगैरे, पण आता चुकवता येत नाही ना. आणि त्यामुळे तर देश आपला पुढे चाललाय. बरं. शेवटचा प्रश्न, अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर? अर्चना पाटील. नमस्कार. नमस्कार. आता विषय असा आहे, देशाची निवडणूक आहे. बरोबर. एका बाजूला NDA सरकार आहे आणि एका बाजूला इंडिया आघाडीचं सरकार. कसं बघता याकडं? मोदी परत पंतप्रधान होतील का दुसरा चेहरा कोणता पंतप्रधान? आपल्या देशाचा इतिहास जर बघितला तर 2 टर्मला या देशातलं सरकार बदललेलं आहे. तर यावेळेस बदल होईल.
जनतेच्या अपेक्षा बदल व्हायला पाहिजे. कारण गोरगरिबाला जेवढ्या वस्तू लागणार आहेत त्याच्यावर जीएसटीचा कर लावलेला आहे शासनाने. लोक म्हणतात लय मोदी सरकारने लय महागाई आणली दिसत. महागाई तर आणलीच की. 300 रुपये सिलेंडर झाल्यावर आमच्या भगिनी ती स्मृती इराणी डोक्यावर घेऊन नाचत होत्या. आज कुठं गायब झाल्या त्या. 1100 रुपयाला गॅस आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना वाटत नाही महागाई नाही, बरोबर. पण आमच्यासारख्या सामान्य लोकांना वाटतं की महागाई आहे. ताकावर जीएसटी आहे. बरोबर. ताक अदानी अंबानी पितो का ताक? आमच्यासारखे सामान्य गोरगरीब ताक पितात, त्याच्यावर जीएसटी आहे. मोदींचं 15 लाख आलंच नाही तुम्हाला? आता त्यांनाच विचारावं लागेल कधी येणार आहे. तुमचं खातं आहे ना त्यांचं? जनधन खातं काढायला लावली आम्हाला. 500 रुपये पेंडिंग ठेवले त्याच्यावर. 15 लाख आलं नाही का? नाही आलंच नाही. त्यांनाच विचारावं लागणार कधी येणार. पुढच्या आणि 20 वर्ष सत्ता बघून परत येणार आहेत काय माहिती. परिस्थिती सामान्यांची अवघड. सामान्य परिस्थिती बिकट आहे. एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एक बाजूला अर्चना पाटील आहेत. अर्चना पाटील येतील ना निवडून. का बरं? कारण आता माझं वय 49 वर्ष आहे. मागच्या 5-10 वर्षाखाली पाऊस बंद झाला की 2-1.5 महिन्यांना डोक्यावर घागरी घेऊन महिला भगिनी फिरायला दिसायच्या. जिल्ह्यात असेल शहरात असेल. पण आज परिस्थिती अशी आहे, 8 दिवसाला होणार पिण्याचं पाणी स्वच्छ पाणी मिळतंय. ही डॉक्टर पद्मसिंग पाटील आणि राणा जगजितसिंह पाटलाच्या प्रयत्नामुळेच पाणी आलेलं आहे पुणे जिल्ह्यात, उस्मानाबादला. त्यांनी विकास केला असं म्हणताच येत नाही. रस्त्याची परिस्थिती पूर्वी काय होती, पाटबंधारे खातं डॉक्टर साहेबांकडे होतं त्यावेळेस महाराष्ट्रात जेवढे बंधारे झाले नाही तेवढे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बंधारे पद्मसिंग पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केलेले आहे. त्याच्यामुळे विकास झाला असं म्हणताच येत नाही ना. दुष्काळी भाग म्हणून मराठवाड्यातला उस्मानाबाद जिल्ह्याला देशात आपल्या ओळखले. बरोबर. पण आज परिस्थिती नाही ना. बरोबर. पाण्याची परिस्थिती. ओमराजे निंबाळकरांचं काम. ओमराजे साहेबाचं काम आपल्याला तर दिसलेलं ना आतापर्यंत. ठोस असं काही काम दिसलेलं नाही. काय नाही. काय नाही.